अतिशय महत्त्वाची बाब आहे। महाराष्ट्र सरकार 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना युनिक आयडी देणार आहे। या युनिक आयडीमध्ये 13 अंकी अल्फान्यूमरिक कोड असेल। प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक संदर्भ क्रमांक म्हणून तो वापरला जाईल। या 13 अंकी युनिक आयडीमध्ये 1 अक्षराचा राज्याचा कोड, मंजुरीचं वर्ष स्पष्ट करणारा 2 अंकी कोड, योजना किंवा कार्यक्रमाची ओळख सांगणारा 4 अक्षरांचा कोड, जिल्ह्याची माहिती कळेल असा 3 अक्षरांचा कोड आणि मालमत्तेचा प्रकार सांगणारा 2 अक्षरांचा कोड असेल आणि 1 अनुक्रमांक असणार आहे। यासाठी इन्फ्रा आयडी पोर्टल कालपासून कार्यान्वित झालंय। राज्य मंत्रिमंडळानं याला जानेवारी 2025 मध्ये मंजुरी दिली होती। याचं व्यवस्थापन महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे केलं जाणार आहे। प्रत्येक प्रकल्पाला जिओ टॅग केलं जाईल। यामुळे प्रकल्पांची पुनरावृत्ती टाळता येईल। सर्व प्रकल्पांची माहिती इन्फ्रा आयडी पोर्टलवर उपलब्ध असेल। परिणामी कामकाजात पारदर्शकता येईल। एकाच कामाच्या पुनरावृत्तीमुळे होणारं कोट्यावधींचं नुकसान टाळता येईल। युनिक आयडीच्या स्वरूपाला अंतिम रूप देण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। मुंबईमध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे अपघातात